सूचना काय असणार आहेत? जे मुख्याध्यापक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना काय सांगणार आपण? महाराष्ट्र राज्याने यावर्षी सन 2024-25 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान जी इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे की या 10वी आणि 12वीची परीक्षा ही कॉपीमुक्त आणि भयविरहित वातावरणात पार पाडण्यासाठी शासनाने सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रयत्नांसाठी शासनाने वेळोवेळी त्या ठिकाणी जे परिपत्रक त्या ठिकाणी जारी केलेले आहेत अशा सर्व परिपत्रकांची त्या ठिकाणी माहिती सर्व मुख्याध्यापक त्याच्यानंतर सर्व पर्यवेक्षकांना त्या ठिकाणी मी दिलेली आहे आणि या नरूळ केंद्रामध्ये 441 विद्यार्थी प्रविष्ट झालेले असून या केंद्रात मुरगूर, गणोरे, मोहनदरी, चंकापूर आणि नरूळ या शाळांचा समावेश आहे। या शाळेचा समावेश असल्यानंतर मी या आमच्या आश्रमशाळेची जी शाळा व्यवस्थापन समिती जी आहे या शाळा व्यवस्थापन समितीची पण या ठिकाणी मीटिंग बोलवण्यात आली होती। या मीटिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कॉपी विरहित त्या ठिकाणी परीक्षा होण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर की यावर्षी एखाद्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी गुन्हा जर केला तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। त्या संदर्भात आणि 144 कलम 500 मीटरच्या आत लागू केलेले असल्या कारणास्तव मी मुख्याध्यापक त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती पालक यांना सुद्धा सूचित केलेलं आहे की परीक्षेच्या कालावधीमध्ये 500 मीटरच्या आत त्या ठिकाणी कोणीही येणार नाही आणि आपलं हे केंद्र अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी चालेल याविषयी मी सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न करीन आणि सर्व पालकांना, शिक्षकांना आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य अध्यक्ष यांना त्या ठिकाणी मी सूचना दिलेल्या आहेत। जे मुख्याध्यापक किंवा ज्या शाळेचे विद्यार्थी या केंद्रावर त्या ठिकाणी वाहनाने येत असतील त्या मुख्याध्यापकांना मी त्या ठिकाणी एक सूचना देईन की तुम्ही इथे विद्यार्थी आणताना अतिशय सुरक्षितपणे आणावेत आणि त्याच्यानंतर एका वाहनामध्ये कमीत कमी विद्यार्थी येतील आणि सुरक्षित येतील या दृष्टीने मी त्यांना आणण्यासाठी सूचना करेन।